शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन आणि आजच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यामध्ये ठाकरे युतीबाबत घोषणा करणार का? उद्धव ठाकरेंच्या सेनेचा आज षण्मुखानंदमध्ये वर्धापन दिन सोहळा साजरा होतोय आणि आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे मनसेसोबतच्या युतीवर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ठाकरे बंधू एकत्र येणार का यावर आज चित्र स्पष्ट होऊ शकतं। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। कृष्णा, आज शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन आहे। 2 सोहळे साजरे होत आहेत, मात्र प्रामुख्याने लक्ष लागून राहिले ते म्हणजे उद्धव ठाकरे मनसेसोबतच्या युतीबाबत आणि 2 भाऊ एकत्र येण्याबाबत काही घोषणा करू शकतात का याकडे। वृषाली, आपण पाहतो की दोन्ही शिवसेनेकडून वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरे केले जाणार आहेत आणि त्याची तयारी दोन्हीकडे सुरू आहे। मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो सायंच्या षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडतो आहे आणि त्याच्या बाहेरची दृश्य आपण पाहतो की मोठी बॅनरबाजी ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मुंबईत ठाकरेच अशा पद्धतीचा एक मोठा आशय असलेला हा बॅनर जो आहे तो मोठा बॅनर या प्रवेशद्वाराच्या अगदी बाजूला लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आजचं उद्धव ठाकरेंचं भाषण हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण कशा पद्धतीची रणनीती असणार आहे आणि येत्या काळामध्ये काय होऊ शकतं हे आज स्पष्ट होऊ शकतं। कारण मागच्या काही दिवसापासून मनसेसोबतच्या युतीची जी काही चर्चा सुरू आहे त्यावरती काही प्रमाणामध्ये चर्चा जरी शमलेल्या असतात तरी मात्र उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या माजी नगरसेवकांच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा प्रश्न या माजी नगरसेवकांना विचारलेला होता, तो म्हणजे मनसेसोबत युती करायची का। आणि त्यामुळे आजच्या उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये त्या पद्धतीनं काही ते भाष्य करतात का, आपल्या भाषणामध्ये काही ठोस भूमिका जी आहे ती स्पष्ट करतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे आणि ठाकरे गटाची युती होईल अशा चर्चा सातत्याने मागच्या 2 महिन्यामध्ये सुरू होत्या आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतो की मुंबई ठाकरेंचीच अशा पद्धतीचा आशय जो आहे तो प्रत्येक बॅनरवरती स्पष्ट होताना पाहायला मिळतोय। तर पुढच्या बाजूला आपण पाहतो की मुंबई आमच्या साहेबांचीच अशा पद्धतीचा सुद्धा बॅनर लावलेला आणि प्रामुख्याने या सगळ्या बॅनरवरती बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत। मात्र दोन्ही गटाकडून म्हणजे ठाकरे गट असेल किंवा आणि मनसे असेल या दोन्ही पक्षाकडून सातत्यानं युतीबाबत सकारात्मक जी काही भूमिका आहे ती नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलेली होती आणि उद्धव ठाकरे सगळ्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची, त्याचबरोबर नेत्यांची मतं जाणून घेतात। काल माजी नगरसेवकांची एक बैठक झाली, उद्या पुन्हा आमदारांची आणि खासदारांची बैठक वांद्र्याच्या सॉफिटेल हॉटेलमध्ये पार पडणार आहे। मात्र त्यापूर्वी होणारा हा 59वा वर्धापन दिन ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे आजच्या उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये नेमके प्रामुख्याने कोणते विषय असतील, मुंबईच्या अनुषंगाने आपण पाहतो की मुंबईतली सध्याची परिस्थिती, राजकीय परिस्थिती येत्या काळामध्ये काय असेल आणि ठाकरेंची भूमिका कशा पद्धतीची असेल किंवा प्रचाराचा नारळ कशा पद्धतीने ते फोडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सगळ्यात मोठं लक्ष लागून राहिलेलं आहे ते म्हणजे मनसेसोबतच्या युती संदर्भात काही ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट केली जाते का किंवा तशा पद्धतीचं काही मत जे आहे ते मांडलं जातं का। मात्र या बाजूला आपण पाहतो की प्रवेशद्वाराच्या अगदी बाजूला हे सगळे बॅनर जे आहेत ते लागलेले आहेत। सायंच्या षण्मुखानंद हॉलच्या परिसरामध्ये ही बॅनरबाजी जी आहे ते ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे। मात्र दोन्ही शिवसेनेचे 2 वेगवेगळे वर्धापन दिन साजरे होत आहेत। मात्र आजच्या सायंच्या षण्मुखानंद हॉलमध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरेच्या भाषणामध्ये युती संदर्भात काही भूमिका स्पष्ट होते का आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने ठाकरे नेमकी कोणती रणनीती आखतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद कृष्णा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।